छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य सरकारच्या योजनेतून दिव्यांगांना जवळपास 500 ई रिक्षांचे वाटप करण्यात आलं होतं. मात्र यातल्या 250 ते 300 ई रिक्षा खराब झाल्या होत्या अशी तक्रार दिव्यांगांनी एका आमदाराकडे केली. आता तक्रार आमदाराकडे केली म्हटल्यावर आमदार संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणार अशी अपेक्षा असते. मात्र संतापलेल्या आमदारांनी चक्क अधिकाऱ्याच्या कानाखालीच लावली. या आमदारांची कामाची स्टाईलच अशी आहे की एकदा यांनी आंदोलन करत असताना मागण्या मान्य होईपर्यंत दररोज एक बॅग रक्तदान करणार असल्याचे सांगितले होते. वेगवेगळ्या पद्धतीची आक्रमक लक्षवेधी आंदोलन करून शासनाचे लक्ष खेचून घेणे, शेतकरी, कष्टकरी, महिला, दिव्यांगांना न्याय मिळवून देणे ही आमदारांची खासियत आहे. त्यामुळं संबंध महाराष्ट्रात त्यांचा एक मोठा चाहता वर्ग निर्माण झालाय. विशेषतः तरुण पिढीमध्ये त्यांच्या नावाची सतत चर्चा असते. या आमदारांचे नाव आहे ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू. प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असलेले बच्चू कडू यांच्या अचलपूर विधानसभा मतदारसंघाचा आज आपण आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघात चांदूर बाजार तालुका आणि अचलपूर तालुक्यातील शिराजगाव कसबा, अचलपूर ही महसूल मंडळे आहेत आणि अचलपूर नगर परिषद या क्षेत्राचा समावेश होतो. अचलपूर हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो. अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आणि अतिशय प्राचीन शहर असून हे शहर सपन आणि बिचन या चंद्रभागा नदीच्या 2 उपनद्यांनी वेढलेले आहे. भौगोलिकदृष्ट्या अचलपूर शहर हे सातपुड्याच्या कुशीत वसलेलं असून ते महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर स्थित आहे. शहर डोंगराळ भागाने वेढलेलं आहे. या शहराला 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक पुरातन वास्तू याची साक्ष देतात. शहरांवर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केलेले आहे. शहराच्या चारही बाजूंनी तटबंदी असून त्यामध्ये 6 मोठी प्रवेशद्वार आहेत. 300 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले दुल्ला गेट आजही अचलपूर शहराचे वैभव आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी 4 वेळा अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. 2004, 2009, 2014 आणि 2019 साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी अचलपूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. 1972च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अचलपूर विधानसभा मतदारसंघातील 2 वेळा काँग्रेस, 2 वेळा भाजपा, एकदा सीपीआय आणि 2 वेळा अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू यांनी काँग्रेसचे अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांच्यावरती 8396 मतांनी विजय मिळवला होता. 2019 मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारचा ते भाग होते. नंतर 2022 साली महाविकास आघाडीतील शिवसेनेचे 2 गट झाले. बच्चू कडू एकनाथ शिंदे गटासोबत गेले व त्यांनी शिंदेसह महायुतीत प्रवेश केला. महाविकास आघाडीत असताना उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये त्यांनी शालेय शिक्षण, महिला व बाल कल्याण विभाग यासह विविध विभागांचे राज्यमंत्रीपद सांभाळलेले आहे. मात्र महायुतीमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. अलीकडच्या काही वर्षात महायुतीमध्ये राहूनही बच्चू कडू यांनी महायुती विरोधी भूमिका देखील घेतलेली आहे. गतवर्षी आमदार बच्चू कडू यांची अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी बाजी मारत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांना जोरदार धक्का दिला होता. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्याच बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना विरोध केला होता. कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांच्या विरोधात दिनेश बुक यांना उमेदवारी दिली होती. नवनीत राणा या महायुतीच्या उमेदवार होत्या. तिरंगी लढतीमध्ये महायुतीच्या मतांमध्ये फूट पडल्याचा फायदा होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघात विजय झाला, तर नवनीत राणा यांना पराभव पत्करावा लागला. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात परिवर्तन महाशक्ती नावानं 3री आघाडी आकारास आलेली आहे. परिवर्तन महाशक्तीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती संघटना, स्वराज्य संघटना, महाराष्ट्र राष्ट्र समिती, स्वतंत्र भारत पक्ष यांचा समावेश आहे. परिवर्तन महाशक्ती आघाडीनं अचलपूरमधून बच्चू कडू यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्यासमोर महायुती आणि महाविकास आघाडीनं आपले उमेदवार उभे केलेले आहेत. काँग्रेसकडून अनिरुद्ध देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर भाजपाकडून प्रवीण तायडे यांना अचलपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. दिव्यांगांसाठी केलेल्या विविध आंदोलनामुळे बच्चू कडू जास्त चर्चेत राहिलेले आहेत. बच्चू कडू यांनी अनेकदा भ्रष्ट कामचुकार अधिकाऱ्यांना प्रहार स्टाईल दणका देत फटकारलेले आहे. अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर अनेकदा गुन्हेगारी दाखल झाली आहे. जनमानसांच्या हितासाठी आक्रमक आंदोलन करत शासन प्रशासनाला धारेवर धरण्यात प्रसिद्ध असलेले बच्चू कडू हे युवक आणि जनतेमध्ये लोकप्रिय आहेत. संबंध महाराष्ट्रभर त्यांना मानणारा एक वर्ग आहे. 29 ऑक्टोबर रोजी म्हणजेच अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बच्चू कडू यांनी अचलपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी बच्चू कडू म्हणाले, 25 वर्षांपूर्वी कार्यकर्ता हा ज्या ताकदीनं आमच्यासोबत उभा होता त्याच आणि त्यापेक्षा दुप्पट ताकदीनं आज देखील आमच्यासोबत उभा आहे. कार्यकर्त्यांनी आमच्यासमोर कुठलंच आव्हान ठेवलेलं नाही. सगळ्यांची धूळधाण उडवून अचलपूर मतदारसंघात प्रहार अतिशय ताकदीनं ठाम आहे. आता अवघ्या महाराष्ट्राचं चित्र बदलण्याची ताकद या अचलपूरच्या भूमीमध्ये आहे. या निवडणुकीत माझा विजय हा निश्चित आहे. आता मी 5व्यांदा निवडून येणार असून राज्यात आम्ही 5 ते 50 करू अशी अवस्था महाराष्ट्रात निर्माण करू. दुसऱ्या बाजूला अचलपूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने पहिल्याच यादीत माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप विधानसभा प्रमुख प्रवीण तायडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. प्रवीण तायडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना बच्चू कडू यांच्यावर टीका करताना म्हटले की अचलपूरमध्ये 20 वर्षात काहीच विकास कामं केली नाहीत.
एक रुपये मागणारा बच्चू कडू करोडोचा मालक झाला. माझी लढत काँग्रेस उमेदवार बबलू देशमुख सोबत आहे, तर बच्चू कडू तिसऱ्या नंबरवर राहील. अचलपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवारी प्रवीण तायडे यांना मिळवून देण्यात माजी खासदार नवनीत राणा यांनी शिष्टाई केल्याचे बोलले जात आहे. बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यामध्ये सतत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. त्यामुळेच बच्चू कडू यांच्या विरोधात प्रवीण तायडे यांना ताकद देण्याचे काम राणा करत आहेत असं दिसतंय. अमरावती लोकसभा मतदारसंघातील पराभवाचा वचपा काढत विरोधकांना नामोहरम करण्यासाठी राणा दाम्पत्य प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. बबलू देशमुख हे अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, अमरावती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष असून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था तसंच सहकारी क्षेत्रात आपला दबदबा राखलेला आहे. बबलू देशमुख यांच्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात काँग्रेसला जिल्ह्यात अच्छे दिन आलेले आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखेडे यांच्या विजयामध्ये जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचा मोलाचा वाटा आहे. भाजपाकडून अचलपूर मतदारसंघाकरिता प्रवीण तायडे यांना उमेदवारी घोषित झाल्यावर अचलपूर मतदारसंघातील काही भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या उमेदवारीला पत्रकार परिषद घेऊन विरोध केला होता. भाजपाच्या जिल्हा नेतृत्वावरच रोष व्यक्त केला. इतका विरोध असतानाही तायडे यांना उमेदवारी देण्यामागे भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा यांचा हात असल्याची चर्चा मतदारसंघामध्ये होत आहे. आमदार बच्चू कडू यांनी नुकताच राणा दाम्पत्यावर आरोप केला की या दाम्पत्याला अमरावती जिल्ह्यात भाजप संपवायची आहे. भाजपने प्रवीण तायडे यांच्या रूपाने उमेदवार दिल्याच्या संदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले की माझ्या मतदारसंघात भाजपाने एका नवख्या उमेदवारास उमेदवारी देऊन त्याला बळीचा बकरा बनवलेला आहे. भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळावी म्हणून अनेक वर्ष ज्यांनी कठोर परिश्रम घेतले त्यांना उमेदवारी न देता पक्षानं नवख्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन काय साध्य केले हे कळायला मार्ग नाही, असा सवाल करीत एकीकडे काँग्रेस मुक्त असा नारा भाजप देत आहे, दुसरीकडे अचलपूर काँग्रेस युक्त करायचे असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी काँग्रेस संभाव्य उमेदवार बबलू देशमुख हे भाजपचे स्लीपर सेल असल्याचा आरोप केला होता. अचलपूर मतदारसंघात मजबूत असलेल्या भाजपचे 2 भाग झाल्यावर त्याचा थेट लाभ बबलू देशमुख यांना मिळू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. अचलपूरच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असलेली फिनले मिल गेली 4 वर्ष म्हणजेच कोरोना काळापासून बंद आहे. कापूस ते कापड या प्रक्रिया उद्योगात विदर्भात महत्वाचे स्थान निर्माण करणारी आणि वर्षाला 11,000 कोटी रुपये नफा असणारी ही मिल बंद पडल्यामुळे येथील हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. शासकीय मिल बंद पडल्यानंतर 16 कामगारांनी आत्महत्या केली. आपल्याला न्याय मिळेल का याची जवळपास 400 कामगारांना आजही प्रतीक्षा आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या दुर्लक्षामुळे शेकडो गिरणी कामगारांचे प्रश्न अधांतरी आहेत. कोरोना संकट काळात मार्च 2020 पासून देशव्यापी टाळेबंदी लागू झाली आणि त्यात फिनले मिलसह राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या 23 गिरण्यांमधील उत्पादन थांबवण्यात आलं. खेळते भांडवल आणि इतर आर्थिक अडचणींमुळे उत्पादन सुरू करणे शक्य नाही असं सांगून वस्त्रोद्योग महामंडळानं अंग काढून घेतलंय. अचलपूरचे आमदार बच्चू कडू, माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख यांच्यासह अनेक नेते ही मिल सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. गिरणी कामगार संघ, भारतीय मजदूर संघाने वेळोवेळी आंदोलन केलेले आहेत. परिवर्तन महाशक्तीच्या उभारणीमुळे बच्चू कडू यांना राज्यातील इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी वेळ द्यावा लागू शकतो. त्यामुळं त्यांच्या अचलपूरच्या होम ग्राउंडला दुर्लक्ष झाल्यास महायुती व महाविकास आघाडी त्यांच्या विरोधात प्रचाराचे रान उठू शकते. अचलपूरमधून सलग 4 वेळा आमदार राहिलेले बच्चू कडू यांच्या कामाची पद्धत आणि तरुणाईमधील क्रेज, लोकप्रियता पाहता त्यांच्या विजयाची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे असं बोललं जात आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? बच्चू कडू हे अचलपूरचे 5व्यांदा आमदार होणार का? अचलपूर विधानसभेचा पुढील आमदार कोण होणार? आपले मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसंच आपल्याला ही माहिती कशी वाटली हेही सांगा. आणि अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.